ओळ्यात पुढच्या बातमीकडे जळगावातील पीएसआय दत्तात्रय पोटेंचा ड्रग्ज प्रकरणातील फरार संशयितांशी तब्बल 352 वेळा मोबाईलवर संवाद झाल्याचं समोर आलंय। यानंतर पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे। पीएसआय दत्तात्रय पोटेंविरोधात शहरातील एमडी ड्रग्ज साठा प्रकरणातील फरार आरोपी आणि सध्या दुबईमध्ये असल्याचा संशय असलेल्या अरबाजशी वारंवार संवाद झाल्याबद्दल खरतर तक्रार प्राप्त होती। पोलीस तपासात त्यांच्या 352 वेळा फोनवर संपर्क झाल्याचं निष्पन्न झालंय। या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे। चौकशी सुरू असेपर्यंत पीएसआय पोटेंची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे। तर पालकमंत्री गुलाबराव पाटलांनीही या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत। 2 महिन्यापूर्वी जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक एनडीपीएसचा केस बुक केलं होतं। त्याच्यामधला जे आरोपी आहे अब्रार म्हणून तो फरार झाला होता आणि तपासादरम्यान त्याचे सीडीआर आणि सर्व गोष्टी तपासल्या की म्हणजे एक अधिकारी पूर्वी म्हणजे एक 4 महिन्यापूर्वी तो त्याच्या संपर्कात टाईप म्हणजे तशा सीडीआर मध्ये समजलेला आहे आणि प्रथमदर्शनी त्यांचे इन्फॉर्मंट म्हणून काम करायचं होतं आणि त्यांच्याकडनं ते काय बोललं होतं ते रेकॉर्डिंग देखील आहे। तरी देखील आम्ही एन्क्वायरी आदेशित केलेला आहे। एन्क्वायरी एसडीपीओ जळगाव संदीप गावितकडे दिले आणि त्यांना तात्पुरता एन्क्वायरी झाल्यापर्यंत त्यांना पोलीस कंट्रोल रूम मध्ये बदली करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।